तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सी लँग्वेजच्या सिरीजमध्ये. आज आपण बघणार आहे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, तो म्हणजे फंक्शन्स. की सी लँग्वेजमध्ये फंक्शन्स काय विषय आहे आणि फंक्शन्स आपल्याला युजर डिफाईन कसे बनवायचे, आपल्याला स्वतःचे फंक्शन कसे बनवायचे, सिस्टीमचे फंक्शन कोणते आहेत, ते कसे वर्क करतात ते बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून आधीचे व्हिडिओ बघितले नसेल तर प्लेलिस्ट बघा पूर्ण आपली आणि मग तुम्हाला इझिली समजेल. ओके, तर फंक्शन्स फंक्शन्स म्हणजे काय? एक ब्लॉक आहे. ब्लॉक आहे ते कशाचा? स्टेटमेंटचा ब्लॉक आहे की जे एखादी पर्टिक्युलर टास्क करण्यासाठी बनवलेला असतो. आणि ते दोन टाईपचे असतात, एक सिस्टीम डिफाइंड आणि एक युजर डिफाइंड. आतापर्यंत एवढे आपण प्रोग्राम बनवले त्यामध्ये आपण फंक्शन्स यूज केले. जे पण फंक्शन्स यूज केले ना ते सिस्टीमचे होते, आपले स्वतःचे कोणतेच नव्हते. फॉर एक्झाम्पल गेट सी एच कॅरेक्टर घेण्यासाठी यूज केलं जात होतं. मला वाटतं प्रिंट एफ हे पण एक फंक्शनच आहे. पुन्हा स्कॅन फंक्शन्स म्हणून ते स्कॅन एफ आहे. हे युजर डिफाइंड फंक्शन्स आहेत की जे सिस्टमने डिफाईन केलेत की एखादी पर्टिक्युलर टास्क करण्यासाठी. आता प्रिंट एफ यूज केलं तर काय करते रे, ह्याच्या कंसामध्ये जे पण असेल ना त्याला ऍज इट इज कन्सोलवर प्रिंट करतंय. हे कुणी डिफाईन करून ठेवलेलं आहे? सिस्टमने डिफाईन केलंय, म्हणून याला म्हटलं जातं सिस्टम डिफाइंड फंक्शन. याचा काय उपयोग काय असतोय? कारण ते सारखं सारखं न लिहिता ते एकदाच ब्लॉक लिहून ठेवलाय आणि आपल्याला फक्त ते फंक्शन्स कॉल करायचं आहे आणि त्याचा यूज करायचा, म्हणजे रियूज करण्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन असतो. म्हणजे समजा आपल्याला काहीतरी एखादा प्रोग्राम सारखा करावा लागतोय, मग ते फंक्शन्सला आपण एक फंक्शन बनवलं, तो कोड त्यामध्ये टाकला तर नुसतं फंक्शन कॉल केलं ना ते डेटा एक्झिक्यूट होतं. आपण एक्झाम्पल बघू, काय विषय नाही. आणि आता युजर डिफाईंड फंक्शन मग बनवायचे कसे? सिस्टीम तर बनवले आणि त्याची हेडर फाईल ठेवली. आता जर तुम्ही नीट बघितलं, गेट सी एच किंवा CLR SCR, आता हे फंक्शन युजरने लिहिले, पण याची डेफिनेशन कुठं असते हो? ते वर आपण conio.h करतोय का, ही एक हेडर फाईल आहे आणि त्या हेडर फाईल मध्ये याची सगळी डेफिनेशन लिहिली. तुम्ही जर बघितलं जेव्हा टर्बोसी किंवा TC इन्स्टॉल करताना तेव्हा तुम्हाला ते ऑटोमॅटिक समजते की conio.h या फोल्डर मध्ये सगळा ह्या फंक्शनची डेफिनेशन आहे. आणि याला शिकवलेलं आहे की कन्सोलवर जे पण असेल ना ते क्लिअर झालं पाहिजे. मग आता युजर डिफाईंड कसे बनवायचे? तर युजर डिफाईंड बनवण्याची एक टेक्निक आहे, ते 3 स्टेप मधून जातं. एक फंक्शन डिक्लेरेशन, दुसरं फंक्शन कॉलिंग आणि तिसरं फंक्शन डेफिनेशन. आता नवीन आलेल्या अपडेट नुसार हे डिक्लेरेशन रिप्लेस होत आहे डायरेक्ट डेफिनेशन. म्हणजे आता नवीन प्रोग्राम जे रन होत आहेत ना सी लँग्वेज मध्ये, त्यामध्ये असे 3 स्टेप्स नाहीत, 2 स्टेप आहेत. फंक्शन डेफिनेशन आणि फंक्शन कॉलिंग. फंक्शन आधी डिफाईन करायचं, तुम्हाला कसं पाहिजे ते फंक्शन काय करणार ते, आणि ते कॉल करायचं. आता जे मी बोलतोय ना थोडं तुम्हाला वेळ थोडा दम काढा, मी सगळे एकदम काढून सांगतो, काय विषय नाही. ओके, आता समजून चला, मला एक फंक्शन लिहायचं आहे. हॅशटॅग इन्क्लूड, ते आपल्याला फिक्स जे लिहावं लागते ते 2 हेडर फाईल लिहितो. का हो? कारण ह्याचे आपल्याला फंक्शन्स यूज करणार आहे, त्याला ते सापडावं त्याची डेफिनेशन म्हणून इन्क्लूड केले. आणि आता मी एक फंक्शन लिहितो, वाइड डिस्प्ले, आणि तो प्रिंट करतो प्रिंट एफ, काय करू, सी बाय चंदू. ओके, विषय संपला. आता हे फंक्शन्स आहे, हे कोणाचं फंक्शन आहे? आपलं फंक्शन आहे, आपण लिहिलेलं फंक्शन आहे. ते फंक्शन काय करतंय? सी बाय चंदू एवढं प्रिंट करतो. हे फंक्शनच आहे माझं. मला जेव्हा पण मला सी बाय चंदू हे प्रिंट करायचं आहे ना, तेव्हा मी काय कॉल करेन? डिस्प्ले कॉल करेन. कॉल कसं करायचं ते तुम्हाला सांगतो. आता मेन फंक्शन चालू करायचं. हे काय असते मेन फंक्शन? म्हणजे काय की ते फंक्शनचा एंट्री पॉईंट असतो, तुमच्या प्रोग्रामचा एंट्री पॉईंट असतोय. आणि इथं मी फक्त कॉल करतोय डिस्प्ले. हे फंक्शन कॉल केलं, विषय क्लोज झाला. आता
काय करेल व्हाईट मेन मध्ये डिस्प्ले मध्ये जाईल आणि डिस्प्लेचं कॉल इथं जाईल आणि इथून काय प्रिंट होईल सी बाय चंदू सर. आता मी इथं डिस्प्ले 2 वेळा जर लिहिलं डिस्प्ले तर किती वेळा सी बाय चंदू सर प्रिंट होईल 2 वेळा. काही 2 वेळा मी लिहिली प्रिंट नाही लिहिली. जेव्हा आता तुम्ही 1000 वेळा जर डिस्प्ले कॉल केलं ना तर ते सी बाय चंदू प्रिंट करणार आणि हेच याचा फायदा असतो. आणि हे जे केलं ना मी त्याला म्हणायचं फंक्शन डेफिनेशन आणि ह्याला म्हणायचं फंक्शन कॉलिंग. आतापर्यंत आपण सिस्टीमचे फंक्शन लिहित होतो फंक्शन नुसतं कॉल करत होतो कॉल ना की त्याची डिफाईन लिहित होतो. आपण डेफिनेशन केलं का त्याला नाही आता लिहिलं. आधी कसं होत होतं आधी तुम्हाला फंक्शन डिक्लेअर करावं लागत होतं वाईड डिस्प्ले हे असं करावं लागत होतं मग डिफाईन करावं लागत होतं मग कॉल करावं लागत होतं. अशी 3 स्टेप मधून जात होतं. पण आता ते ह्याची जागा गेलेली आहे. तुम्ही 2 करू शकता फक्त मेनच्या वर हे सगळा डेटा लिहून घ्यायचा आणि त्यानंतर कॉल करायचं विषय संपला एवढंच. आता याच्यात होतं की नीट बघायला गेलं तर फंक्शनचं स्ट्रक्चर सिंटॅक्स काय जर तुम्हाला युजर डिफाइंड फंक्शन तयार करायचं असेल तर पहिल्यांदा हे काय लिहिलंय हे काय विषय आणि हे काय विषय तर याचा सिंटॅक्स नीट सांगतो. काय विषय नाही पहिल्यांदा थिअरी समजून घ्या. तुम्हाला मी प्रोग्राम दाखवतो रन करून मग तुम्हाला इझिली समजून जाईल. फक्त ते आता थिअरेटिकली त्याचा कन्सेप्ट एक्सप्लेन करतो काय विषय आहे. आता मी तुम्हाला सांगतो युजर डिफाइंड फंक्शनचा सिंटॅक्स काय डिफाईन करायचं असेल पहिल्यांदा लिहायचा रिटर्न टाइप पुन्हा फंक्शन नेम आणि इथं पॅरामीटर प्यारा1 प्यारा2 असे तुम्ही n प्यारा घेऊ शकता. आता पॅरामीटर काय विषय मी सांगतो तुम्हाला आणि ब्लॉक ऑफ कोड इथं तुमचा सगळा जे पण काय तुमचा कोड असेल ना ते. आता नीट बघायला गेलं तर रिटर्न टाइप काय विषय आहे हे फंक्शन नेम काय विषय आहे. आता मी इथं काम करतो फंक्शन हे आपलं फंक्शन लिहितो. आता एक्झाम्पल आहे इथं लिहितो वाईड डिस्प्ले जे आता लिहिलं तेच आणि इथं लिहितो प्रिंट एफ हॅलो. आता रिटर्न टाइप इथं काय लिहिलंय वाईड म्हणजे एखादं फंक्शन आपल्याला आउटपुट मध्ये रिटर्न काय देतंय त्याच्यावरनं त्याचा टाइप ठरवतो. म्हणजे कोणत्या टाइपचा डेटा कोणता टाइप आपल्याला रिटर्न करतोय ना डेटा रिटर्न करतोय ना तो टाइप आपल्याला लिहायचा म्हणतो रिटर्न टाइप. आता सध्या हे काहीच रिटर्न करत नव्हतं म्हणून त्याला लिहायचं वाईड म्हणजे नॉन रिटर्न टाइप त्याचा रिटर्नच नसतो ते. आणि जर समजा मी इथं इंटिजर लिहिलं असतं इंट म्हणजे ते फंक्शन आता डेटा रिटर्न करते कोणत्या टाइपचा इंटिजर टाइपचा. कसा रिटर्न करते ते तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल मी इथं आता रिटर्न असलेलं असतं ना रिटर्न 6 असं केलं तर याने रिटर्न केले 6 केले 6 म्हणजे इंटिजर टाइप आहे ना मग ते डेटा इथे रिटर्न करतोय. मग जेव्हा पण आपण कॉल करतो ना ते कॉल केलेलं फंक्शन रिटर्न केले ना आपल्याला कॅच करून ते शो करायचं असतं. एकदम इन डिटेल आपण याचा प्रोग्राम बघू त्याचा काही विषय नाही. फक्त तुम्हाला सांगतो की हा डेटा ह्या फंक्शन काय रिटर्न कोणत्या टाइपचा डेटा रिटर्न करतो ना त्याचा रिटर्न टाइप आपल्याला डिफाईन करावा लागतो डिक्लेअर करावा लागतो आधीच. आणि हे पॅरामीटर काय पॅरामीटर म्हणजे काय आहे ह्या पॅरामीटरचा हा प्लेस होल्डर असतं की ज्याच्या यूज करून हे फंक्शन काम करत असतं. हे काय युजलेस नाही. जर ते युजलेस असेल तर नाही घेतलेलंच बरं ना. आता पॅरामीटर घेतलंय म्हणजे ते फंक्शन त्याच्यावर काम करणार आहे. त्याला जेव्हा पण आपल्याला कॉल करायचा ना तेव्हा ते पॅरामीटर पास केल्याशिवाय ते कॉलच होत नाही. फॉर एक्झाम्पल फोटोग्राफरच घ्या. असा फोटोग्राफर आहे की व्हाईड आहे की त्याचं काहीच नाही त्याला पॅरामीटर काय नाही. व्हाईड फोटोग्राफर कॉल केला तर येणार फोटो काढणार सगळं त्याचं काम करणार. आता असा फोटोग्राफर आहे की रिटर्न टाइप आहे त्याचा रिटर्न टाइप आहे काय अल्बम सॉरी इथे लिहितो अल्बम फोटोग्राफर हे फंक्शनच आहे ना बरोबर आहे. मी ह्याला कॉल केला आता त्याचा रिटर्न टाइप कसला अल्बम म्हणजे काय हे फोटोग्राफर फंक्शन करणार जे काय असेल ते त्याचं काम करणार. रिटर्न मध्ये आपल्याला काय देणार अल्बम देणार आहे बरोबर आहे ना की पेन ड्राईव्ह देणार आहे. आपल्याला त्याचा टाइप आपण आधीच डिसाईड कराय अल्बम म्हणून त्या फंक्शनचा रिटर्न टाइप आपण अल्बम लिहिलाय. क्लिअर. आता एखादा फोटोग्राफर त्याला पॅरामीटर मागते पॅरामीटर
की समजा ते पॅरामीटर ते असं समजून झाला की कॅमेरा आपण द्यावा लागत असेल त्याला, काय सांगा, एखादा फोटोग्राफर असतं की त्याला कॅमेरा आपण द्यायचा, ते फोटो काढणार आपल्याला आणि अल्बम देणार, असं असेल, आपण कॅमेरा देतो, म्हणजे ह्याला पॅरामीटर मध्ये कॅमेरा द्यावा लागतो. म्हणजे असं समजून झाला की ते फोटोग्राफरला बोलवायचं आहे, म्हणजे आपल्याला त्याला पॅरामीटर मध्ये कॅमेरा हा पास करावा लागेल. एखादं 2 पॅरामीटर घेत असेल, कॅमेरा बी घेत असेल, ऍडव्हान्स बी घेत असेल, हे 2 घेतल्याशिवाय ते फंक्शन कामच करत नाही. आणि एखादं फंक्शन वाईट असेल, कॅमेरा बी घेते, पैसे घेते, अल्बम वगैरे देते, त्याचं ते फंक्शन मध्ये एक्झिक्यूट करते. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य कळलं का, एखादं फंक्शन आहे का ना, त्याच्यामध्ये पॅरामीटर जर दिलं ना, तर ते फंक्शन त्याच्यावर काम करतं. हे युजलेस पॅरामीटर नाहीत. आणि ते कधी कॉल होतो, जेव्हा त्याला पॅरामीटर आपण पास करतो, जेव्हा पॅरामीटर पास करतो. आणि एखाद्या जर फंक्शनचा रिटर्न टाइप आपण डिफाईन केला असेल किंवा असेल ना, तर त्यानं रिटर्न केलेलं आपल्याला ते कॅच करावं लागतं आणि मगच त्याच्यावर ऑपरेशन करावं लागतं. हे जे मी बोलतोय ना, तर एक सिंपल एक्झाम्पल मध्ये बघू काय विषय नाही, मग तुम्हाला इझिली समजून जाईल मग हे फंक्शन्स काय विषय. ओके. आणि हे युजर डिफाईन्ड फंक्शनचे आहे ते 4 टाईप. ते 4 टाईप कोणते मी तुम्हाला 1 बाय 1 एक्सप्लेन करतो. आता फक्त थेअरी बघतो, टेन्शन घेऊ नका. आपण प्रोग्राम मध्ये 4चे वेगळे प्रोग्राम बघणार आहे तुम्हाला समजेपर्यंत. अजून त्यामुळे म्हटलं, कोणाला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करा, नोटिफिकेशन आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे आलेला व्हिडिओ टाचकन तुम्हाला दिसेल. ओके. आता 4 टाईपचे फंक्शन कोणते आहेत युजर डिफाईन्ड. एक फंक्शन विदाउट रिटर्न टाइप and without parameter. For example, कसलं void display, हे एक्झाम्पल आहे. ह्या टाइपचे एक्झाम्पल म्हणजे याला रिटर्न टाइप पण आहे आणि पॅरामीटर नाही. विदाउट विषय क्लोज. युजर डिपेंड फंक्शन आहे. 2 नंबरच फंक्शन विदाउट रिटर्न टाइप विथ पॅरामीटर म्हणतो, विथ पॅरामीटर. फॉर एक्झाम्पल वाईड, रिटर्न टाइप नाही म्हटलं, वाईड विषय संपला. डिस्प्ले असं समजून चालला की ह्याला 5 ही व्हॅल्यू द्यायला लागते. पॅरामीटर नाही, शेवटी पॅरामीटर दिले. आता इथे 5 दाखवत असेल किंवा 5चा स्क्वेअर दाखवत असेल, जे काही तुमचं ते फंक्शन असेल ते. आता तिसरा फंक्शन विथ रिटर्न टाइप विदाउट पॅरामीटर. म्हणजे आता ह्याला रिटर्न टाइप आहे असं समजा की ह्याला रिटर्न टाइप आहे इंटिजरचा, डिस्प्ले, आणि ते पॅरामीटर कोणतंच घेत नाही. ओके. आणि चौथं काय असलं, ऑब्विसली फंक्शन विथ रिटर्न टाइप अँड एक्झॅक्टली पॅरामीटर. म्हणजे याला रिटर्न टाइप पण आहे आणि पॅरामीटर पण आहे. फॉर एक्झाम्पल इंटिजर डिस्प्ले इंट. ओके. म्हणजे हे डेटा इंटिजरचा घेते तेव्हाच कॉल होत आहे आणि त्याची काही असेल ती प्रोसेस करून आपल्याला रिटर्न देत देते कुठेतरी एखादी इंटिजर व्हॅल्यू. असं समजून चला की तुम्ही स्क्वेअर बनवायचं एक फंक्शन बनवलंय, स्क्वेअर नंबर स्क्वेअर, त्याला द्यायचा कोणता डेटा 5 दिलाय. 5चा स्क्वेअर करायचा ना, 5 5 गुणिले 5 25 आणि रिटर्न दिले ते 25. म्हणजे त्याचा रिटर्न टाइप कसा आहे, इंटिजर आहे. म्हणून हे असं आहे. आपण एक्झाम्पल बघू, काय विषय नाही. पण हे 4 टाइपचे तुम्हाला युजर डिफाईन्ड फंक्शन आपल्या सी लँग्वेज मध्ये आहे. एकदम इझी समजू, काही विषय नाही, काही अवघड नाही, लोड घेऊ नका. पण एक्झाम्पल बघितल्यानंतर तुम्हाला अजून समजेल. ओके. भेटू डायरेक्ट स्क्रीनवर. ओके. तर डायरेक्ट आपण स्क्रीनवर आलोय आणि आज आपण डायरेक्ट नवीन एक फाईल बनवू, फंक्शन्स डॉट सी. ओके. फंक्शन्स डॉट सी. मी इकडे घालवतो तुम्हाला, म्हणजे इझिली दिसून जाईल. ओके. दिसतंय क्लिअर. आता विषय कसा आहे, आता मला कोड लिहायचा आहे. कोड लिहिण्यासाठी मी काय करतो, हॅशटॅग इन्क्लूड stdio.h, जे आपलं होतं ते इंट मेन आणि रिटर्न 0. ओके. आता आपल्याला काय लिहायचं आहे, एक युजर डिफाईन्ड फंक्शन लिहायचं आहे. आधी काय करायचं, मी काय करतो, मगाशी जे सांगितलं तेच, रिटर्न टाइप नव्हताच, मग मी काय करतो, एक फंक्शन लिहितो विदाउट रिटर्न टाइपचं, आणि जे काही पॅरामीटर पण घेत नाही
आणि प्रिंट एफ हे माझं फंक्शन आहे की काय करेल सी बाय चंदू ओके क्लिअर आणि आता हे फंक्शन मला कॉल करायचं आहे कॉल करायचं म्हटल्यानंतर मी काय करणार फक्त ते फंक्शनचं नाव लिहिणार विषय संपवणार डिस्प्ले विषय संपला आणि आता मी सेव्ह करतो आणि रन करतो रन कोड ओके टर्मिनल येत आहे आलं सी बाय चंदू आलं सी बाय चंदू एक्झॅक्टली आणि आता जे फंक्शन आपण लिहिलं होतं ना याला म्हणायचं युजर डिफाईन्ड फंक्शन विदाउट रिटर्न टाईप आणि विदाउट पॅरामीटर म्हणजे आधी कसं होतं हे इथं लिहायचो आम्ही ओके इथं लिहायचो आणि इथं आपण डिक्लेअर करायचो आधी आपल्याला फंक्शन कसं पाहिजे ना ते डिक्लेअर करायचं डिक्लेअर करायचं म्हणजे जग जाहीर करायचं की माझं हे फंक्शन असं आहे की हे फंक्शन विदाउट रिटर्न टाईप आहे आणि त्याला पॅरामीटर कोणतंच नाही हे फंक्शन होतं आता मी फंक्शन दुसरं लिहितो सेम फंक्शनला मॉडिफाय करू शकतोय पण तुम्हाला मी चारही टाईपचे फंक्शन एकातच लिहून दाखवतो म्हणून मी काय करतोय एक दुसरं फंक्शन लिहितो त्याला नाव देतो इंट सॉरी असं वाईड शो हे फंक्शन आहे की जे काय करतं इंटिजरचा एक व्हॅल्यू घेतोय काय करतं इंटिजरची व्हॅल्यू घेतोय फक्त बस हे फंक्शनचं मी स्ट्रक्चर डिक्लेअर केलं जग जाहीर केलं माझं फंक्शन आहे या फंक्शनची डेफिनेशन लिहिली नाही मी आता समजा मग डेफिनेशन जर लिहायची झाली तर मी काय करेल रे वाईड शो ती जी इंटिजर व्हॅल्यू होती ना त्याला एक व्हेरिएबल असाइन करेल आणि असं समजून चाललं की ती व्हेरिएबल मी काय करतो प्रिंट करतो फक्त प्रिंट एफ पॅरामीटर पास्ड पर्सेंटेज डी आणि इथं मी पास करेन काय वरचं जे आलंय ते आहे म्हणजे फंक्शनचं काम काय हो आता या फंक्शनचं काय वाईड शोचं या फंक्शनचं आहे जे पण त्याला व्हॅल्यू देईल ते फक्त शो करेल असं पॅरामीटर पास्ड असं शो करेल फक्त हे फंक्शन आता मला स्कॅन करावं लागेल आणि कॉल करावं लागेल जर मी कॉल नाही केलं तर काही एरर येत नाही कारण का एवढंच होणार आता कॉल काय केलंय फक्त डिस्प्ले केलाय मी आता रन केला तर ॲज इट इज मगाशी जसं कोड रन आलता ना तसा सेम आउटपुट येईल सेम आउटपुट येणार कुठं आहे हो प्रिंट एफ ओके सॉरी चुकलंय थोडं थांबा याचा टर्मिनल मी इथं कुठं लावायला बघतो सोय आहे का बघतो तर आउटपुट नको मला पोर्ट नको आउटपुट नको प्रॉब्लेम्स नको टर्मिनल आहे क्लोज करतो जात नाही टर्मिनल कुठं यूज करता येते का साईडला नाही येते डिबग पेन्सिल काढतो हा टर्मिनल आला याला मॅक्झिमाइज पॅनल साईज मिनिमाइज पॅनल साईज ओके डन तर विषय काय आता हे मी कॉल केला नाही आता रन काय होईल आता प्रिंट एफच्या ठिकाणी प्रिंट एफ झाले मग इथे मी काय करतो प्रिंट एफ इथे एरर आले ना एक की प्रिंट एफ टाक म्हणते ते बाबा टाकला सेव्ह केला आणि आता मी रन केलं ओके तर येणार इथं काय सी बाय चंदू का शो फंक्शन आपल्याकडे आहे पण मी यूज केलं नाही इट्स माय कॉल मी कॉलच केलं नाही ना असे किती तर फंक्शन्स आहेत ना मी सगळे थोडी कॉल करेल मला गरज नव्हती हा आता मला गरज आहे मी कॉल करतो शो आणि ते कधी कॉल होईल रे मी काय म्हणतो तुम्हाला पॅरामीटर जर असेल ना तर ते पॅरामीटर घेतल्याशिवाय कॉलच होत नाही असा विषय नाही त्याचा आता मी काय करतो इथं पॅरामीटर पास करतो इंटिजरची व्हॅल्यू देऊ शकतो मी कोणती दिली तर आता काय आउटपुट येईल रे रन कोड सेव्ह मॅक्झिमाइज करतो हा पॅनल मध्ये तुम्हाला कोड दिसला ओके आलं सी बाय चंदू बघा इथं आलं सी बाय चंदू ओके सॉरी पॅरामीटर पास्ड हा पॅरामीटर पास्ड 34 सी बाय चंदू आता सी बाय चंदू चिटकून का आलं कारण आपण इथं स्लॅश एन वगैरे काय वापरलं नव्हतं आता मी इथं थोडं स्लॅश एन वापरतो म्हणजे तुम्हाला समजेल की खरंच आउटपुट आलतं का आपलं तसं तर मी अजून एकदा रन कोड करतो काय विषय नाही गडबड नाही गोंधळ नाही काय गडबड करायचं नाही शिकायला ओके नाही रन झालं अजून सी बाय चंदू पॅरामीटर पास्ड स्लॅश एन रन कोड केला आलं पॅरामीटर पास्ड 34 कारण जे पण पॅरामीटरला व्हॅल्यू दिल्या ना
ते आपण ॲज इट इज प्रिंट केलं, बस विषय दुसरा काहीच केला नाही. म्हणजे पॅरामीटर म्हणजे काय असतं ते फंक्शन, की त्या फंक्शन त्या पॅरामीटरवर काम करते. असं युजलेस पॅरामीटर देऊन मग त्याचा फायदाच नाही ना, मग नाही दिलेलं बरं आहे ना. एक्झॅक्टली तसा विषय असतो. आता तुम्ही काही करू शकता. फॉर एक्झाम्पल आता या फंक्शनचं नाव शो जरी असलं ना, तर ते प्रिंट काय करताना या दोन्हीचं स्क्वेअर करत असेल, ए स्टार ए करत असेल, विषय संपला. म्हणजे काही करू शकत तुम्ही त्याच्यासोबत लॉजिक काही लावू शकता. बघा किती आला 1156, म्हणजे 34चा वर्ग किती आहे 1156, ते इथं प्रिंट झाला. ओके, म्हणजे त्या जे पॅरामीटरवर तुम्ही कोणतेही ऑपरेशन त्याच्यावर पास करू शकताय. क्लिअर. आता दोन टाईप झाला आपल्याला, वाईड विथ पॅरामीटर. आता बघतोय आपण रिटर्न टाईप विदाउट पॅरामीटर. पॅरामीटर नकोच द्यायला. ओके, आता मी काय करतो इथं विदाउट रिटर्न टाईप इंटीजर. ओके क्लिअर. आणि विदाउट रिटर्न टाईप म्हणजे डिस्प्ले करतो, किंवा असं कोण चालू की दुसरं एखादं फंक्शन घेतो, शो वन घेतो. ओके, पॅरामीटर काही सुद्धा नाही याच्यात, शो वन. आणि मी डिक्लेअर करतो पहिल्यांदा, त्याला म्हणा डिक्लेरेशन. आता डेफिनेशन आधी लिहितो, इथं घेतो आणि इथं डेफिनेशन लिहितो. रिटर्न टाईप होता ना ते इंटीजरचा शो वन, आणि फंक्शनचं नाव आहे मी काही देऊ शकतो. क्लिअर. आता मी इथे घेतो इंटीजर ए इज इक्वल टू 14 आणि इंटीजर बी इज इक्वल टू 34 घेतलं. आणि असं समजून झाला की रिटर्न करते म्हणजे रिटर्न करते, रिटर्न किंवा इथे इंटीजर सी घेतो, इंटीजर सी इज इक्वल टू ए प्लस बी करू आणि रिटर्न करतोय. रिटर्न का? कारण त्यानं सांगितलंय ना आपण की हे जे माझं फंक्शन आहे ते त्याचा डेटा टाईप कोणता आहे, इंटीजर. म्हणजे हे जे फंक्शन आहे ते इंटीजर डेटा रिटर्न करणार आहे. क्लिअर. आता ह्यानं काय केले हो, म्हणजे ए ची व्हॅल्यू 14, बी ची व्हॅल्यू 34, सी इज इक्वल टू ए प्लस बी आणि रिटर्न सी. म्हणजे जेव्हा पण हे फंक्शन मी कॉल करेल ना, तेव्हा ते आपल्याला देणार आहे एक इंटीजरची व्हॅल्यू. म्हणून मी इथं काय करतो, शो वन कॉल करतो. त्याला पॅरामीटर काय देत नाही, कारण आपलं पॅरामीटर नव्हतं. पण आता विचार करा त्यानं रिटर्न दिलेलं कुठं आपण प्रिंट करणार, त्यानं रिटर्न देणार नाही, कॉल केलाय ह्याच ठिकाणी त्याचा रिटर्न व्हॅल्यू होती. कोणत्या टाईपची ती, इंटीजरची होती, कारण त्याला वर इंटीजर दिले ना आपण. मग इंटीजर आहे म्हटल्यानंतर इंटीजर मध्येच कॅच करायचे, इंटीजर मध्येच कॅच करायचे. मी तर काही करू शकता. इथं असं समजून झालं की आता तुम्ही म्हणणार की इथं जे व्हेरिएबल आहे खाली ए आणि सी, वर सीच घ्यायचं का, नाही. तुम्ही कोणतंही व्हेरिएबल घेतोय पण त्याचा टाईप कसा पाहिजे, इंटीजरच पाहिजे, कारण त्याची व्हॅल्यू कशी आहे, इंटीजर. कळला. इंटीजर व्हॅल्यू रिटर्न केला म्हणजे आपल्याला कॅच करावं लागेल इंटीजर. आणि इथं तुम्ही लिहू शकता प्रिंट एफ, कारण त्या आर सोबत आपण तुम्ही काही करू शकता. प्रिंट एफ असं समजा रिटर्न व्हॅल्यू printf slash n returned value is %d कॉमा r, जे पण r ने व्हॅल्यू दिली ना. ओके, आता मी रन करतो. %d काय आलं रे, पॅरामीटर पास्ड, ती वर्ग आला, ही विदाउट रिटर्न टाईप. आणि हे काय आलं, रिटर्न व्हॅल्यू ॲज 48, म्हणजे त्याचं ऍडिशन करून त्यांना आपल्याला रिटर्न दिलेली व्हॅल्यू आपण कॅच केली. म्हणजे टाईप फक्त इंटीजरचा असतो का, नाही. एखादं फंक्शन फ्लोट देत असेल, एखादं फंक्शन कॅरेक्टर देत असेल, एखादं फंक्शन स्ट्रिंग देत असेल, एखादं फंक्शन ऑब्जेक्ट देत असेल. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये तुम्हाला शिकता, काय विषय नाही. ओके, आता शेवटचा आपला एक फंक्शन राहिलंय, ते फंक्शन म्हणजे विथ रिटर्न टाईप विथ पॅरामीटर. मी आता काय करतो, ऍडिशन नावाचं एक फंक्शन लिहितो की जे दोन व्हॅल्यू घेतंय. कसल्या दोन व्हॅल्यू घेतंय. आता तुम्ही म्हणणार दोन एकच घेतं का, नाही दोन घेतं, तीन घेतं, एखाद्या फंक्शन कॉल करतो ना. आता हे ऍडिशन नावाचं फंक्शन कधी कॉल होईल, जेव्हा त्याला दोन पॅरामीटर मी देईन. मग त्याच्या आधी डेफिनेशन लिहितो. मी काय करतो, इथं डेफिनेशन लिहितो की बाबा इंटीजर ऍडिशन नावाचं माझं व्हेरिएबल आहे, ते दोन व्हॅल्यू घेतंय. त्या दोन व्हॅल्यू मी अशा इथं स्कॅन करून घेतो. पहिल्यांदा हे दोन पॅरामीटर दोन व्हेरिएबल असाइन केलेले आहेत. आणि मी इंटीजर सी नावाचे एक व्हेरिएबल घेतो, बॉडीमध्ये घेतो. इंटीजर सी इज इक्वल टू वर्ण जे पण पास केले ते ए आणि बी मध्ये आलं ना, ते ए आणि बी चे ऍडिशन करून सी मध्ये ठेव. आणि रिटर्न टाईप पण आहे ना याला, तर मी करेल रिटर्न सी. रिटर्न टाईप आहे बरोबर ना. आता सी आहे म्हणजे जे पण आता मी कॉल करल, कुठे कॉल करायचं आपल्याला, याच्या खाली करणार आहे बरोबर. मग इथं मी कॉल करल की ऍडिशन.
आता मी तुम्हाला काय म्हणलं होतं, ऍडिशन कधी कॉल होईल, जेव्हा त्याला मी 2 व्हॅल्यू पास करल. मी आता समजून चला 56 आणि 73 या 2 व्हॅल्यू मी पास केल्यानंतर कॉल झालं. क्लिअर. पण ह्याचं आउटपुट काय येणार नाही, हे कॉल जाईल इथं, हा कॉल इथं जाईल, ए आणि बी मध्ये व्हॅल्यू असाइन होईल, ए आणि बी मध्ये व्हॅल्यू असाइन होईल, इंटिजर सी नावाचं व्हेरिएबल पण येईल, ए आणि बी मध्ये ऍडिशन होऊन सी मध्ये जाईल आणि रिटर्न सी पण करल. म्हणजे इथं सी ची व्हॅल्यू पण आली, पण आउटपुट काय येणार का नाही, कारण आता सांगितलं ना, एखाद्या फंक्शन जर रिटर्न करत असेल ना, तर त्या रिटर्न टाईपच्या व्हेरिएबल मध्ये आपल्याला 100% ते कॅच करावं लागतं. मी इंटिजर व्हॅल्यू रिटर्न केल्या म्हणून मी इंटिजर एक व्हेरिएबल घेतो आणि तिथे लिहितो समेशन, किंवा इथं ऍडिशन घेतो, ऍड घेतो, इंटिजर ऍड इज इक्वल टू कोणते घेऊ शकता. ओके. म्हणजे त्यानं जे ऍडिशन पाठवले ना ती ऍड मध्ये आली, आणि ऍड मध्ये आल्यानंतर मी काय केलं इथं, प्रिंट एफ %d किंवा असं करल ऍडिशन बाय प्यारा पासिंग इज किती %d. आता %d हे काय आहे तुम्हाला मी आधी याच्यामध्ये सांगितलंय, त्यांना कळलं नसेल त्यांनी आधीची प्लेलिस्ट बघा, एकदम सिंपल आहे. आणि जे काय ऍड व्हॅल्यू पाठवल्या ती व्हॅल्यू आपण इथं देऊ शकतो. आता असं नाही की बाबा, आता हे तुम्हाला रन करून दाखवतो तुम्हाला, आली रिटर्न व्हॅल्यू इज 48, ऍडिशन बाय पॅरा पासिंग इज 129 आली. म्हणजे आपण एखादी व्हेरिएबल पास करून त्याचं रिटर्न टाईप दोन्ही करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही चारही टाईपचे फंक्शन्स बघितली. ते फंक्शन आहे पहिलं विदाउट रिटर्न टाईप, विदाउट पॅरामीटर, विदाउट रिटर्न टाईप विथ पॅरामीटर, विथ रिटर्न टाईप, विदाउट पॅरामीटर, विथ रिटर्न टाईप, विथ पॅरामीटर. हे 4 टाईपचे फंक्शन तुम्ही केलेले आहेत. आणि ते कॉल कसे करायचे आणि त्याला कसं कंट्रोल करायचं हे पण आता आपण बघितलेलं आहे थोडक्यात. क्लिअर. आता हे जे बघितलंय ना, असं नाही की बाबा हे ऍडिशन इथं कॅचेस करावं लागते. आता समजून चला की मी ऍडिशन हे एवढी इथंच कॉल इथंच लिहिले, इथंच मी काय केलंय, इथंच लिहिलंय आणि याची काय गरजच नाही. येस, आउटपुट येतंय, विश्वास ठेवा, आउटपुट येतंय. आलं, ऍडिशन इज 129. मग इतका उशीर काय करत होतो, तर तुम्हाला सांगायचं होतं की ती व्हॅल्यू कॅच होते, आपण त्याला कॅच करून दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकतो आणि रियूज करू शकतो. असं समजून झालं की कुठं तर ती व्हॅल्यू आपल्याला कोणाला लागायची आहे, मग आता डायरेक्ट पुन्हा एकदा कॉल करणार का त्याला, नाही, एकदाच कॉल केले आणि त्याची व्हॅल्यू जी रिटर्न केलेली आहे ती स्टोअर करून ठेवली आणि मग पुढे तुमच्या गरजेनुसार, रिक्वायरमेंटनुसार तुम्ही वापरू शकताय. असं याला म्हटलं जातं व्हेरिएबल कंट्रोल तुम्ही करू शकता. आणि हे तुमचं पार्ट आहे की घ्यायचं का नाही. आता रिटर्न सी इज इक्वल टू ए प्लस बी केलं ना, तर इथं आपण असं सुद्धा करू शकतो, रिटर्न ए प्लस बी, त्या दोन्हीचे ऍडिशन करूनच रिटर्न करणार आहे ते सी ची गरज पण नाही. पण हे नंतर तुम्हाला समजायला पाहिजे, पण आधी ह्या गोष्टी तुम्हाला आधी यायला पाहिजे होते की हा ठीक आहे. म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप ऍज अ बिगिनर आपण गेलेलो आहे. आय होप तुम्हाला एकदम इझिली फंक्शन समजलं असेल. नसेल तर अजून एकदा व्हिडिओ बघा, काय विषय नाही. कुठलीही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, किंवा इंस्टाग्रामची लिंक माझी स्वतःची डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही फॉलो करून त्याला मेसेज करा, मी तुमच्या शंकेचं निरसन करतो, काय विषय नाही. भेटू पुन्हा ह्याच्या अजून एक्झाम्पल घेऊन. तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा, सपोर्ट करा. जय हिंद.